इव्हनिंग अँड वेलकम टू द जयविलास पॅलेस फ्रॉम ग्वालेर. मित्रांनो, आता आपण ग्वालेर मधील जयविलास पॅलेस हा सिंधिया घराण्याचा 1874 साली बांधलेला पॅलेस या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आता त्याच्या एंट्रन्स मधून आपण आत जाऊया. हा पॅलेस 1874 रोजी जयाजीराव शिंदे यांनी बांधला आणि साधारण याचा परिसर जो आहे तो 12 एकर 400 मीटर परिसरामध्ये हा 3 मजली पॅलेस बांधकाम केलेलं आहे. याच्यामध्ये जवळजवळ 400 रूम्स या येतात. यातील काही आत्ता शिंदे राजघराण्याकडे आहेत आणि काही त्याचं संग्रहालय किंवा पब्लिक साठी ओपन. राव महाराजांनी 1874 साली हा पॅलेस जो बिल्डअप केला त्याचं आर्किटेक्चर जे कर्नल मायकेल फेलोसे फ्रॉम ब्रिटिश यांनी केलेलं आहे. साधारण 400 खोल्या आणि 3 मजले याच्यामध्ये समाविष्ट आहेत. रॉयल एम्ब्लेम ऑफ सिंधिया फॅमिली. त्याचबरोबर या ठिकाणी शिंदेशाही पगडीचं हे वस्त्र प्रावरण. राजे किंग एडवर्ड आणि क्वीन मेरी यांचं स्वतःचं असलेलं पोर्ट्रेट त्यांनी जयाजीराव महाराजांना भेट दिलं होतं. तेच हे जगप्रसिद्ध पोर्ट्रेट या ठिकाणी दिसतं. मलाबार गॅलरीतलं एक उत्कृष्ट शिल्प नंबर 1, शिल्प नंबर 2, ड्रेसिंग टेबल्स अँड डायनिंग. ग्रेट. आणि चिंकुराजेस ड्रेसिंग टेबल अँड ड्रेसिंग रूम्स. या चिंकुराजेंविषयी तत्कालीन व्हाईसराय यांच्या पत्नी यांनी एक उल्लेख करून ठेवलेला आहे की चिंकुराजेंच्या सर्व वस्तू या पॅरिसवरून यायच्या. त्यांच्या पायापासून डोक्यांपर्यंत पूर्णपणे हिरे आणि माणकांचे दागिने मढवलेले असायचे. त्यांच्या ड्रेसिंग टेबलवर त्यांनी पाहिलेल्या सोन्याच्या सँडल्स, सोन्याच्या हेअर पिन्स, सोन्याचे कंगवे, चप्पल्स वगैरे या गोष्टी त्यांनी स्वतः तिथं पाहिलेल्या होत्या. एशियन शैलीतला गालिचा जो आहे हा इब्राहिम जाफर या विणकराने तयार केलेला आहे. याच्यामध्ये 185 प्रतिमा आहेत. प्रत्येक प्रतिमेला कोड नंबर दिलेले आणि त्यांची नावं या गालिच्याच्या पाठीमागे दिलेली आहेत. तर या गालिचा तयार करणारा हा जो इब्राहिम जाफर याने खाली सही पण केलेली आहे. सगळ्यात वरती येशू ख्रिस्त, त्याच्याबरोबर जी रोममधील ग्रीस टेम्पलची आर्च दिसते, त्याच्याखाली नेपोलियन बोनापार्ट, त्याच्याखाली इराणचा बादशाह हा आर्मीच्या रूममध्ये दिसून येते. त्याचबरोबर ह्या सगळ्या तत्कालीन शहांच्या राजघराण्यातील शहांच्या प्रतिमा आहेत. तर हा एक उत्कृष्ट कारिगिरीचा नमुना दिसून येतो. रिसेप्शन पूर्णपणे चांदीची ताटात वाटे या ठिकाणी दिसून येत आहे. शाही
रॉसलर अँड कंपनी फ्रॉम ब्रिटन यांच्याकडून ही मला असावी आणि इतर पॅलेसमध्ये माझ्या कुठल्याही पाहण्यात येत. आता आपण पाहतोय मदर ऑफ इंडिया आर्ट गॅलरी. बस हां, आता आपण जयविलास पॅलेसच्या जे प्रमुख अट्रॅक्शन आहे दरबार हॉल या ठिकाणी आहोत. हा हॉल त्यावेळेला तत्कालीन अनेक महत्त्वाच्या व राजकीय व्यक्तींच्या स्वागतासाठी वापरला जात होता. या हॉलमध्ये तत्कालीन ब्रिटनचे प्रिन्स एडवर्ड म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्स यांनी ऑक्टोबर 26, 1921 भेट दिल्याचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर सरदार पटेल 1948, त्याचबरोबर जवाहरलाल नेहरू 1948 यांच्यासाठी एक मोठा स्वागत समारंभ इथं आयोजित केला होता. त्याच्यानंतर काही परदेशी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तत्कालीन म्हणजेच मार्शल टिटो युगोस्लाविया यांनी 1955 या हॉलला भेट दिली. त्याच्यानंतर डॉक्टर राधाकृष्णन हे 1964 या ठिकाणी आले होते. 1967 अटल बिहारी वाजपेयी यांनीही या दरबार हॉलला भेट दिल्याचा उल्लेख आढळून येतो. या दरबार हॉलमध्ये जे पिलर्स आहेत कॉरिंथियन शैलीमध्ये बांधलेले कॉलम्स यांच्यावर साधारणतः 560 किलो सोन्याचा वापर करून हे कॉलम डेकोरेट केलेले आहेत. हे या दरबार हॉलचं एक प्रमुख वैशिष्ट्य. त्याचबरोबर या ठिकाणी मी अनेक वेळा उल्लेख पण केलेला आहे की जगप्रसिद्ध असे 2 मोठे महाकाय झुंबर या दरबार हॉलमध्ये आपल्याला सिलिंगला टांगलेले दिसून येतात. 3.5 किलोचं प्रत्येक झुंबर आहे. आता याची आख्यायिका अशी आहे की या झुंबरची स्ट्रेंथन कपॅसिटी पाहण्यासाठी त्यांनी जवळजवळ 3 हत्ती या ठिकाणी उभे करून ठेवलेले होते. माहिती आहे का? 3 हत्ती. जयविलास पॅलेसमधील मुख्य आकर्षण असलेला बँकेट हॉल आणि दरबार हॉल आपण पाहिलंच की बँकेट हॉलमधील ती शाही रेल्वे गाडी जी 150 माणसांसाठी जेवण घेऊन अशी गोल फिरते, पूर्णपणे चांदीची बनवलेली. तर दरबार हॉलमधील ते 2 अतिशय वजनदार असलेले 2 शँडेलियर म्हणजे 2 झुंबर, प्रत्येकी 3.5 टन वजनाचे 248 दिवे असलेले 31 फूट उंची असलेले असे शँडेलियर, साधारण 60 टन वजन. तर त्या 60 टन वजनाचा भार त्यांना पेलवेल का नाही छताला, म्हणून जयाजीराव महाराजांनी एक त्यावेळेला शक्कल लढवली. त्यांनी पॅलेसचं बांधकाम चालू असताना त्यावेळेला वर 3 हत्ती नेऊन ठेवले त्यावेळेला वजनदार. तर ते 3 हत्ती अशासाठी नेऊन ठेवले की त्या छताचा भार झुंबराचा भार छत पेलेल का नाही म्हणून त्यांची ती योजना सफल झाली. आणि ते आजही 1874 पासून 2026 पर्यंत म्हणजे जवळजवळ 150 वर्ष ते झुंबर त्या ठिकाणी अत्यंत उत्तम अवस्थेत छताला टांगलेले दिसून येत आहे. तर खरंच अद्वितीय तिथला गालिचा जो आता आत आपण पाहिलेला आहे 90 बाय 40 फुटाचा गालिचा, हा एक इराणी पर्शियन गालिशाचा उत्तम नमुना. हे बहुधा फार जगातील एक मोठं कार्पेट समजलं जातं, खास रॉयल फॅमिलीसाठी इराणमधून बनवलेलं. तर असं हे जयविलास पॅलेसचं महत्त्व. अत्यंत उत्तम असा जयविलास पॅलेस हा तुम्हीही पहा. आणि त्याचा एक आपल्या हिंदू राजाने बनवलेला, हिंदू राजे म्हणजे हे माळव्याची जबाबदारी किंवा ग्वाल्हेरची जबाबदारी घेतलेले होळकर आणि ग्वाल्हेरची जबाबदारी घेतलेले हे शिंदे घराणं, बडोद्याची जबाबदारी घेतलेले गायकवाड घराणं, असे ह्या 3 सरदार घराण्यांनी फारच उत्तम कामगिरी करून ठेवलेली आहे. शिंद्यांचा आपण लालबाग पॅलेस पाहिला. तर मित्रांनो, आपण पाहिलंच असेल की
पंतप्रधान पेशवे मराठा साम्राज्याचे पंतप्रधान जे शाहू महाराजांनी अपॉइंट केलेले या पेशव्यांनी उत्तर हिंदुस्थानातली जबाबदारी जवळजवळ या राजघराण्यांवर सोपवली होती. त्यातील एक महत्त्वाचं म्हणजे इंदोरचे होळकर घराणं, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड घराणं, तसंच ग्वाल्हेरचे सिंधिया घराणं. तर आपण पाहिलंच असेल की या तीनही घराण्यांनी उत्तम पॅलेस निर्माण केले. मित्रांनो, मला असं म्हणावंसं वाटतं की पेशवे घराण्यानं जे मराठा सरदार उत्तर हिंदुस्थानच्या रक्षणासाठी जे नेमले होते त्यापैकीच इंदोरचे होळकर, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड घराणं व ग्वाल्हेरचे सिंधिया घराणं. तर या तीनही घराण्यांनी त्यांच्या कार्यकाळात अत्यंत उत्तम बांधकाम असलेले असे अद्भुत पॅलेस उभारलेले आहेत. उदाहरणार्थ इंदोरचा होळकरांचा लालबाग पॅलेस, बडोद्याच्या गायकवाडांचा लक्ष्मी विलास पॅलेस व ग्वाल्हेरच्या सिंधियांचा जयविलास पॅलेस. तर हे प्रत्येकाचं वैशिष्ट्य हे मी वेगवेगळ्या माझ्या याच्यामध्ये नमूद केलेलंच आहे. तर तुम्ही हे पॅलेसेस जरूर पहा व एक त्यावेळेचं बांधकाम स्थापत्य जरूर अनुभवा. धन्यवाद.